अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. कशी आहो सगळी बेस आहो. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. मी आहे आता महाडला, तालुका महाड, जिल्हा रायगड. आणि ज्या लोकेशनला उभा आहे तो आहे बाजूला माझ्या दावत हॉटेल. आणि दावत हॉटेलच्या शेजारी हे आज महाडमध्ये BBQचा आज ओपनिंग सेरेमनी आहे, जो आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ह्यांचं ओनर जे आहेत ते आपलं कोकणी आहेत, तुडीलचं आहेत, त्यांची पण तुम्हाला मिळवणार आहे. आणि ओपनिंग सेरेमनी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत दाखवत आहे. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. अस्सलाम वालेकुम. माझं नाव अबूबकर शेख हुसेन काझी जिते. अल्हम्दुलिल्लाह आपले कोकणी लोकांचे जे बेस दुकानं ओपन होत आहेत. आपल्या लोकांचं काम असं आहे की या लोकांना सपोर्ट करा, या त्यांना खिदमतचा मोका द्या. आज बार्बीक्यूचा एक नवीन शॉप ओपन झालेला आहे. अल्हम्दुलिल्लाह आपल्या लोकांची गरज आहे, त्यांना आपली गरज, आपल्याला त्यांची गरज आहे. तो एकमेकाला सपोर्ट करा आणि त्यांच्यासाठी दुआ करा. अल्लाह ताला त्यांच्या धंद्यात बरकत देव आणि चार चालणे लावत. आमची पण दुआ त्यांच्यासाठी आहे. अल्लाह ताला बरकत देव त्याचा आपण आहे. आमच्या पडोसला बार्बीक्यू फ्युजन चालू झालेला आहे. ते माशाल्लाह अल्लाह त्यांना बरकत दे. आणि मोप बेस्ट व्हरायटी आहे त्यांजवळ. ते एकदा तुम्ही येऊन टेस्ट करा. माशाल्लाह टेस्ट यांचा मोप जबरदस्त आहे आणि तुम्ही एकदा याल ते हमेशा याल. अस्सलाम वालेकुम. माझं नाव यासीर आहे, यासीर अहमद ताजीर. अप्पड तोडीलचा आहे मी, पण मी आता महाडला घेता. आणि आज मी हा बार्बीक्यू फ्युजन 5 तारखेला आपला ओपनिंग झाला होता. माशाल्लाह फुल क्राउड होता तेव्हा. आणि कसं आहे की मी ह्याचं सगळं एक नवीन सगळं डिशेस आले महाडला,
जसं ग्रीन तंदुरी सिग्नेचर तंदुरी जिल्हा मी तिचा टायटल ठेवले. ती एक माझी पहचान आहे. मी तिला एक झेवियर्स स्कूलची त्यांची स्टार्ट केली होती. फर्स्ट फनफेअर होता झेवियर्स स्कूलचा आणि मला त्यांनी कन्व्हिन्स केले होते की तंदुरी तुमची ठेवा. तर मी तिथं ग्रीन तंदुरी करून मी त्यांचा एक नाव दिला होता आणि एक माशाल्लाह तिला ऐसा रिस्पॉन्स आयला की ऐसा फर्स्ट टाइम ऐसा क्राउड आयला की क्यू बाकायदा क्यूला लोक उभी राहत होती आणि जर कोण ऐसा खुशी लागला तर त्याचा तो एक एक्सेप्टेबल नाही होत होता पब्लिकला की नाही आम्ही कवशी लाईनला उभी आहोत तर तुम्ही पण लाईनला उभी राहा. आणि मग त्या टायमात ऐसा पण झाला होता की तंदुरी इनफ नाही झाली म्हणजे ॲज पर जो क्राउड होता स्कूलचा आणि तिच्या 2 दिवसांनी गॅदरिंग होती स्कूलची. त्या गॅदरिंगच्या अगोदर फनफेअरच्या दिवसा ज्यांना तंदुरी नाही मिळली ती लोक माझं ॲडव्हान्स पेमेंट करायला तयार होते की आम्ही ॲडव्हान्स पेमेंट देतो तुम्हाला तंदुरीची पण तुम्ही आम्हाला तंदुरी गॅदरिंगला आम्हाला तंदुरी तुमची मिळली पाहिजे. तर मी बोललो ॲडव्हान्सची गरज नाही मी क्वांटिटी वाढवेन आणि इन्शाल्लाह बोलू सगळ्यांना तुमच्या पुरं लपली इनफ होईल. तर मग त्या हिशोबाने मग मी गॅदरिंगला पण नेली आणि त्या टायमात पण ऐसाच क्राउड होता आणि आपली तंदुरी त्या टायमात पण इनफ नाही झाली की इतकी लोकांना पसंत आली ती आपली म्हणजे इव्हन डॉक्टर लोक वगैरे पण आपल्या तंदुरीला मोप पसंत केले कारण की आपल्या तंदुरीतला कलर नाही कोणचा बाहेरचा मसाला नाही स्वतःचा मसाला होता स्वतःची रेसिपी होती आणि माशाल्लाह बेस्ट टेस्ट आहे तुमचा बेहतरीन टेस्ट आहे. मग त्या हिंच्यावर मी मार्केटला आलो मला एक कॉन्फिडन्स आयला आणि मग मला एक दिला एक फ्युचर प्लॅनिंग आली की नाही जर मला ऐसा बेस्ट रिस्पॉन्स येते तर इन्शाल्लाह माझा फ्युचर प्लॅन राहील की महाडला मी एक रेस्टॉरंट टाकीन जिन्हात म्हणजे फक्त बार्बिक्यू आयटम्स राहतील. मी बार्बिक्यूच्या आइटमनी एक फेमस व्हायला चाहते. मैं मोहम्मद आकिब बबुल से हूँ. ये हमारे साड़ू है यासिर भाई ताजिर. उन्होंने एक नया कॉन्सेप्ट चालू किए हैं क्योंकि इनको पहले से ही ये लाइन में बहुत सा शौक था लेकिन फॉरेन से रिटर्न होने के बाद में इस कॉन्सेप्ट को जो उनका एक ड्रीम था उसको आगे बढ़ाते हुए उन्हें नया शॉप चालू किए महाड़ के अंदर बारबेक्यू फ्यूजन के नाम से जिसके अंदर तुम्हारे को अरबिक डिश इंडियन और मोगलाई ये 3 कॉम्बिनेशन मिलने वाला है. जिसके अंदर इनकी स्पेशलिस्ट ये है कि ये तंदूरी बहुत अच्छी बनाते हैं. जितना भी तंदूर का आइटम है उसके अंदर ये अच्छी महारत रखती है. तो इस हिसाब से इनका एक जो खुला हुआ है वो आगे मेरे ख्याल से बहुत अच्छा पिकअप लेगा और एक महाड़ के अंदर महाड़ के लोगों को एक नया टेस्ट एक नया जायका उनकी ज़बान पे आने वाला है जिसकी वजह से महाड़ के अंदर ये एक अच्छी खिदमत देंगे. बस इनके लिए एक मुबारकबादी है कि यह आगे बेहतरीन काम करे और अच्छे से अच्छी इनकी सर्विस रहे और लोग इनके सर्विस और इनके जायके से लोग खुश हुए. अस्सलाम वालेकुम. मी गुलजार देशमुख अप्परतुडी हे जो आता ओपन झालं आहे दुकान ते माझ्या साध्याच आहे. त्यांची बहिणीच मला दिलेली आहे. अल्लाह त्यांना ह्या जो रोजगार त्यांनी हे केल्या ओपन केल्या त्यांना अल्लाह त्यांना मोठी कामयाबी देव. आणि मी त्यांच्या हाताने आमच्या घरातसुद्धा त्यांनी मला तंदुरी बनवून दिलेली आहे. इतका जायका आहे माशाअल्लाह. बेहतरीन तंदुरी वगैरे बनवतात
आणि हा डिश त्यांना बेस्ट डिश बनवायची एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या हाताचं मी खाल्लेलं आहे. मला त्यांना त्यांच्या धंद्यात त्यांच्या रोजीत बरकत ही दुआ करून त्यांना मुबारकबाद पेश करतात. अस्सलामुअलैकुम. मी आरिफ देशमुख. मला तर तुम्ही सगळी ओळखता आहोत. माझा एक शॉप आहे महाडला लिबास. मागच्या 15 वर्षापासून आहे. मी लोकांना इथं सर्व्हिस देत आहे आणि अल्हम्दुलिल्लाह आज आपल्या यासिर भाईनी महाडला एक रेस्टॉरंट उघडल्यात बार्बिक्यू फ्युजन नावाने. आणि माशाल्लाह त्याचा ऐसा आहे यासिरचा की मी तुम्हाला म्हणजे एकदम यकीनच्या साथ सांगू शकताय की यासिरचा इथं जो तंदुरी बनवतं ती महाडला सगळ्यात बेस्ट तंदुरी असेल त्याच्यात. आणि हायजीनचा तो ख्याल ठेवणार आहे. म्हणजे सफाई तिथं भरपूर असेल. आणि माशाल्लाह त्याच्या तिथं आता तुम्हाला सांगताय की मुंबईची त्यांनी एक स्पेशलिस्ट तूप सीखसाठी चालला माहीम शेख. आणि माहीमला तुम्हाला माहिती आहे शेख पराठा किती फेमस आहे. आणि तिथनं आपल्या माहीमची त्या तिथं एक जबरदस्त शेफ आलेला. आणि महाडला इन्शाल्लाह बिजनिल्ला की यासिर जी सर्व्हिस देईल ती सर्व्हिस महाडला कोण देऊ शकत नाही. न भूतो न भविष्य असली सर्व्हिस कुठेही भेटणार नाही. आणि मला इन्शाल्लाह अल्लाहच्या जागची उमेद आहे की यासिरचा रेस्टॉरंट जो आहे की मग जबरदस्त तरक्की करेल. आणि हिंच्या ब्रांचेस आपल्याला काय कालातून बघायला भेटतील. मानगाव बोला किंवा गोरेगाव, मसला, श्रीवर्धन, खेर, चिपळूण या साईडला आपण लवकरच त्याच्या ब्रांचेस पण ओपन करू इन्शाल्लाह. आणि अल्लाहच्या जागची दुआ करताय आणि तुम्ही पण सगळ्यांनी दुआ करा की त्याच्या रोजीतून अल्लाह बरकत देव आणि इन्शाल्लाह त्या बिझनेसला भरपूर तरक्की देव. 5 फेब्रुवारी 2025ला मी ही स्टार्ट केली. आणि ह्या स्टार्टला माझ्या फॅमिलीनी, माझ्या बायकोनी, माझ्या पोरांनी एक सपोर्ट केले. आणि माशाल्लाह मी इनवर मी आयलो ह्या स्टेजवर. आणि माशाल्लाह त्या हिशोबाने पण मग आणि एक बेस रिस्पॉन्स मिळते. 2 दिवसच झाल्यात आपल्या ओपनिंगला. पण त्या 2 दिवसात पब्लिकची डिमांड अशी आहे की नाही तुमची तंदुरी माशाल्लाह मोग बेस आहे. तुमचं सीख हात, तुमची चिकन सीख, मटन सीख, तुमची मलाई बोटी, तुमचा हमूसची पण क्वालिटी मोग बेस आहे. जसं म्हणा ही फीडबॅक कस्टमरशी मला मिळते. मी हमेशा कस्टमरला हटकता की बाबा कैसा टेस्ट कैसा है. तर ती लोक बोलतात की नाही माशाल्लाह टेस्ट मोग बेस आहे. आम्हाला मोग खुशी झाली की आम्हाला महाडला पण एक गल्फचा टेस्ट मिळायला लागला. आणि मी फक्त हमूस नाही ठेवला. मी स्टार्टची हमूस आणि मुतब्बल पण ठेवला. जो मुतब्बल मोग बेहतरीन डिश आहे. आणि एक कालच मी स्टार्ट मुतब्बलचा केला आणि माशाल्लाह मी क्वांटिटी आपली इनफ नाही झाली आणि माशाल्लाह ती पण पुरी खपली मुतब्बल. आणि आज माशाल्लाह 3रा दिवस आहे आणि माशाल्लाह क्राऊड आहे. आणि सगळी म्हणजे सगळी लोक आपल्याला हे करतात. आपली लोक पण, गैर लोक पण. आणि गैर लोक पण आपली तंदुरी बोला, बार्बिक्यूचं सगळं आयटम. फक्त आपली तंदुरी नाही, तंदुरी आपली पहिचान आहे. मी तिचं नाव पण ठेवलंय सिग्नेचर तंदुरी, जिनानी मला कॉन्फिडन्स आयला. आणि माशाल्लाह आज मी आईनवर आहे. ऐसीच मला दुआ करा. मी हिनात मजलिसचा पण हे ठेवलं आहे की खालती बैठून पण तुम्ही खाऊ शकता. कम्फर्टेबल फील होईल तुम्हाला. आणि डायनिंग पण आहे, फॅमिली डायनिंग आहे, बॅच्युलर डायनिंग आहे, आपल्याला खालती AC आहे. आणि इन्शाल्लाह हमेशा माझी कोशिश हीच राहतं की कस्टमरला कैसा सॅटिस्फाईड करू. मैंने एक चीज मी हमेशा नोटीस केलं आहे. मी 25 वर्ष मी सेल्सला काढले आणि मी हमेशा कस्टमरला ऑलवेज इम्पॉर्टंट दिला. कस्टमर ऑलवेज राईट. आणि त्या हिशोबाने मग मी हमेशा कस्टमरची फीडबॅक घेता. काही असला काही ऊच नीच तर मी तिला आणखी इम्प्रूव्ह करायची कोशिश करता. क्वालिटी मेंटेन, हायजीन आणि कस्टमर सर्व्हिसवर मी मोठं ध्यान देता हमेशा. क्योंकि म्हणजे ॲज पर माय एक्सपिरियन्स, ॲज पर माय प्रोफेशनल. कारण की मी सेल्स फील्डला होतो तर मला माहिती आहे की ईच अँड एव्हरी कस्टमर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. बिकॉज जस्ट स्मॉल कस्टमर ही विल बाय लाईक टुडे 100 रुपीज, टुमॉरो ही विल कम टू बाय लाईक 1000 रुपीज. So that is my motto. And always I'm trying to make regular customer. So inshallah दुआ करा. मला तुमच्या लोकांचा सपोर्ट पाहिजे, दुआ पाहिजे. आणि inshallah बेश डिशेस तुमच्या समोर मी हाणीन आणि तुम्हाला हा टेस्ट देईन inshallah. अल्लाह हाफिज.
आता आपण हा खायला भेटलो. रातचा टाइम आहे. आमचा दोस्त आहे उमेश मेंढे आणि हा शेवा आहे. आणि हा तुम्ही बघाल आपल्याला ही आहे ना चिकन तंदुरी सिग्नेचर जी ह्याची फेमस आहे. हा हमूस आहे, हा खबूस आहे आणि हा एक मटन सीग आहे आणि एक चिकन सीग आहे. आणि हा मग जबरदस्त अल्टिमेट याचा टेस्ट आहे. आपण आता हा आज जेवता. आता तुम्ही बघाल माझे कापडा चेंज दिसतात. त्यांचं कारण आहे ज्या दिवसा ओपनिंग होती त्या दिवसा फुल रश होती, पाय ठेवायला जागा नाही होता. मग आपल्याला ह्या वरती शूट करता आलं नाही कारण ह्या होती गर्दी. मग आपण थोडा 2 दिवस लेट केल्या आणि आज हा शूट करतो. तुम्हाला आता हा दाखवत आहे. वरती पण सिटिंग प्लेसमेंट आहे हे बघा फॅमिलीसाठी आणि हा AC पण आहे आणि फॅन पण आहे. शिवाय ह्या बैठक पण बनवलेली आहे ती पण तुम्हाला दाखवत आहे. भाई तुम्ही हा BBQ नावच का फायनल केल्या? कारण की आपलं जे आयटमचं पण हात ना सगळं बार्बिक्यू आयटम्स आहे, सगळं चारकोल आयटम आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या नाव ठेवलं आपण BBQ. ओके जी. आणि तुम्ही जे आता जो व्हिडिओ केला होता जो ह्यांचा ग्रासचा बॅकग्राऊंडचा, ही डिझाईन माझ्या वाईफनी केला आहे. माशाअल्लाह. पुरी तिची आयडिया आहे, तिची डिझाईन आहे, पुरा तिचा ह्या कॉन्सेप्ट ही आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह. रॅप पण सुंदर आहे. रॅप तंदुरी आम्ही खाल्ली, तंदुरी पण चांगली आहे. माडमध्ये आपलं काहीतरी एक नवीन आलंय ते खरोखर टेस्ट करून आम्ही आनंद. मी मगाशीच आलो होतो तर ते बोलले की 5 वाजता ओपन होणार आहे. मग यांना लगेच कॉन्टॅक्ट करायला सांगितलं की 5 वाजता आपण इथे खायला जाऊ. जे काय नवीन येतं ते पहिले आम्ही खातो. व्हेरी नाईस. पहिले टेस्ट करतो. व्हेरी नाईस. आम्ही खाऊयो. थँक्यू सर. ओके. आज ना मी BBQ फ्युजनला जेवायला आलो. तुम्हाला जर कवा काहीतरी युनिक आणि टेस्टी जेवायचा मन जायला तर BBQ फ्युजनला तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी आता तुम्हाला दाखवता आपल्याला काय काय जेवण आलेलं आहे. तर भाई जरा ऑडियन्सला सांगा आज काय काय तुम्ही आपल्याला जेवायला दिलेलं आहे. तर आज ही है अपनी सिग्नेचर तंदूरी जी. इसके बाद ही है रेगुलर तंदूरी. हा रॅप है चिकन रॅप. ओके. जो मोस्ट फेमस आहे आपला. जो ही मुतब्बल आहे जो एक नवीन कॉन्सेप्ट आहे महाडला. आजपर्यंत कोणीच नाही हे केला नाही. ठीक आहे. तर हा नवीन आहे आणि माशाल्लाह मग बेस आयटम आहे. हा मटन सीख आहे जो बोलतात ना एक माहीम स्टाईल वाला, मुंबई स्टाईल वाला. त्याच्यात हे चिकन सीख आहे, हा पराठा आहे, ही मलाई बोटी आहे आणि ही चटणी कसली आहे? ही पुदिना चटणी आहे. पुदिना चटणी आणि मोजितो आहे सोबत. तर चला आता आपण जेवायला स्टार्ट करू आणि आपण टेस्ट आता बघणार आहोत कैसा लागते तो. तर चला आपण सुरुवात करूया रॅप पासून. चला बिस्मिल्ला करूया. बहुत बेहतरीन है, बहुत बेहतरीन टेस्ट आहे माशाल्लाह. चला आता आपण मलाई बोटी टेस्ट करणार आहोत. ग्रीन चटणी आहे आणि मलाई बोटी. बिस्मिल्लाह. माशाल्लाह बहुत जबरदस्त. चला मटन सीख बघूया आता आपण. पण अप्रतिम आहे माशाल्लाह. आपण मुतब्बल सोबत आहे ना खबूज खाणार आहोत. गल्फवाली सगळीच खबूज खातात पण इंडियातलं काय खबूज आम्हाला ह्या कोकणात आणि आपल्या गावात तर काय बघायला मिळायचा नाही. पण आज त्या भाण्याने आपल्याला हा खबूज मिळला विथ मुतब्बल. आपण टेस्ट करणार आहोत. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अमेझिंग अमेझिंग आहे. पण तंदुरी सुकून मिळतात सुकून. अल्हम्दुलिल्लाह. तुम्हाला बोलता मी आता आहे जेवला पोटभर. इतका बेहतरीन जेवण होता आणि जवळपास सगळेच आयटम मी आता हे टेस्ट केलेले आहेत आणि ज्या खूपनी बनवलेले आहेत ना त्या खूप जवळ आता आपण बात करणार आहोत.
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाई आपका नाम क्या है? मोहम्मद नूर आलम। कहाँ से है आप? हम तो ऐसे रहने वाले बिहार से, लेकिन बम्बई माहिम में हमारा 16-17 साल गया यही काम करते हुए। अच्छा, 16-17 साल का आपका एक्सपीरियंस है? नहीं, उससे ज्यादा है, लेकिन एक ही जगह हम 16-17 साल किए। अच्छा। ऐसे तो हमको 25 साल का ये एक्सपीरियंस। ओके, और आप किस में एक्सपर्ट है? ये तो समझ लो कि सीख कबाब, हाँ। चिकन सीख कबाब, मटन सीख कबाब, ये मलाई टिक्का, पहाड़ी टिक्का, इंशाल्लाह हम सब में स्पोर्ट है, सब अच्छा होना। माशाल्लाह माशाल्लाह। चलो, बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए। ठीक। महाड आणि आसपासच्या परिसरातील लोकांनी BBQ फ्युजनला एकदा नक्की व्हिजिट करा आणि यांना शुक्रियाचा मौका द्या। उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल। व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा। तर मिलू अशाच एक नवीन लोकसोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा।